मी मतदार बोलतोय या आमच्या विशेष सेगमेंटमध्ये आम्ही दररोज एका ज्वलंत विषयावर राज्यभरातील मतदारांना काय वाटतं हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आजचा आमचा प्रश्न आहे, मतदारांना पैशाचं आमिष दाखवलं जातं हे योग्य आहे का? लोकशाहीची फसवणूक आणि लोकशाहीची हत्या आहे। जे आमिष दाखवतील त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा नोंदवून त्यांची उमेदवारी रद्द केली पाहिजे। पैशाच आमिष दाखवून आपल्याला आपलं मत विकत घ्यावं लागतं किंवा लोकांकडनं आपण निवडून यावं लागतं आपल्याला पैसे देऊन। याच्यापेक्षा मोठी लाजिरवाणी गोष्ट भारतात कोणतीच नाही। मतदान हा तुमचा अधिकार आहे आणि मतदान हे तुमच्या विकासाचं कारण आहे आणि मतदान विकणं आणि विकत घेणं हे लोकशाहीला घातक आहे। तो काम करतो त्याच्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी मत ठेवतो। आमच्या दरवाजात पैसे देऊन मत मागणाऱ्यांना आमच्याकडे हे नाही आहे। आमची काही मतं हे नाही आले, आमच्या मुलाबालांसाठी आम्ही सगळा करतो आणि जे पैसे देऊन मतं घेतात त्यांना जेल दाखवा। आमदारजी आली नाही पाहिजे वरती। आम्ही मत देणार, पण मताचे पैसे आम्ही घेणार नाही। आमच्या बाळ मुलाला आम्हाला बघायला पाहिजे, भविष्य आम्हाला सुधारायला पाहिजे की नको। पैसे दाखवायचे कशाला? ते जनतेचेच पैसे असतात आणि ते जनतेलाच फसवणूक करतात की पैसे घ्या आणि वोट द्या आम्हाला। मतदान घेऊनही सुद्धा ते म्हणजे आपल्याला एक भ्रष्टाचारच आहे आणि हे विकासाचा पाया ते आपल्याला पूर्ण करणार आहे का? आपलं मत हे खूप पवित्र असतं आणि ती पवित्र मत हे लोकशाही पद्धतीने केलेलं पाहिजे। असे पैसे घेऊन कुठल्याही पद्धतीने विकास कामं होत नाहीत। पैशाचं किंवा इतर कुठलंही आमिष दाखवून निवडणुका लढवणं हे तसं लोकशाहीला घातक आहे। जो कोण पैसे देतो किंवा जो कोण त्याला काही आमिष दाखवतो त्या पद्धतीने त्याला वागावं लागतं। त्याला त्याच्या मतदानाचा योग्य असा अधिकार त्याला देता येत नाही। मतदार आपण राजा असतो खरं तर, हा आपण स्वतःला विकून त्यांना मत देऊन त्यांची आपण कामं करतोय। मतदारांनी पैसे कोण देत असेल तर त्याला सांगितलं पाहिजे की आम्हाला पैसे नको, आम्हाला नंतर कामं झाली पाहिजेत, लोकांच्या अडचणी सोडवल्या गेल्या पाहिजेत, विकास झाला पाहिजे। पैसे देऊन जर विकत घेत असेल तर कायद्याने गुन्हाच आहे आणि लोकशाही धोके देईल। त्याची मतं खरेदी करून त्यांना आपण मत देणार आणि तो आपल्याकडे नेता परत काय येईल, आपल्याकडे काय करेल ह्याची काही गॅरंटी आपण काही देऊ शकत नाही। प्रत्येकाची मतं आहेत, तर तो पर्याय असा नाहीये की पैसा देणं आणि त्यानंतर लोकांच्याकडून मतं घेणं। लोकप्रतिनिधींना सुद्धा समजलं पाहिजे, आज आपण पैसे देऊन लोकांकडून मतदान करून घेतो, पण उद्या सुद्धा लोकांना ही सवय लागली की लोक अशीच वागणार आहेत। प्रत्येकाला मतदानाचा हक्क आहे, प्रत्येकानं आपल्या स्वतःच्या मनानं मतदान करावं आणि चांगला व्यक्ती निवडून द्यावा।